जाऊ दे ना यार, सोड ना आता, मी काय सांगू आहे? ए बबड्या, ये रे ये, जेवायला ये लवकर. हे बघ, हे तू आणि मी बोलून काही फायदा होणार आहे का? हे त्या बॉसला कळायला नको. ए सोने, येतोयस ना? अरे गरम गरम पुरणपोळ्या केल्या आहेत, ये ना, ये लवकर. ऐक ना, मी बोलतो तुझ्याशी नंतर, ठीक आहे? हे घ्या आजोबा. आसावरीच्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्यानंतर या गोळ्या घेऊन तोंडाची चव घालवायची म्हणजे मूर्खपणा आहे. हो आजोबा, पण आता कमरेचं दुखणं बरं व्हायला हवं की नाही, मग गोळ्या तर घ्याव्याच लागणार. एवढं कळतं मला, उगाच अक्कल नको शिकवू. बरं सॉरी. आपल्याकडे जशा पोळ्या बनतात ना, तशा पोळ्या माझ्या लहानपणी माझी आजी बनवायची. तिच्यानंतर आता आसावरीच्या हातालाही चव आली. आजोबा, आई केशर घालतात पोळ्यांमध्ये, म्हणून त्यांच्या पोळ्या इतके छान बनतात ना? नुसतं केशर नाही, केशर आणि बदामाची पूड, त्यामुळे खुसखुशीतपणा येतो. बदामाची पूड, बर. ये ना रे सोन्या जेवायला, गार होईल जेवण. आई खूप भूक लागली आहे. बस पटकन. हा, सगळं वाढलंय. ए सोम, ये ना लवकर, आईंच्या हातची केशर आणि बदामाची पूड घातलेली पुरणपोळी खायला. आई बरोबर ना? बरोबर. आई, तुमच्या घारग्यांसारख्या तुमच्या पोळ्याही फेमस होणार बघा आता. का त्या सुद्धा शिकवल्यात राजेंना? अरे नाही रे, शुभ्रा काहीतरी उगीच बोलते. शिकवल्या नाहीयेत, पण त्यांनी तुमच्या हातची पुरणपोळी खाल्ली की मला शिकवा असं नक्की म्हणतील. आई, तुम्ही पोळ्या दिल्यानंतर फोन केला का त्यांनी तुम्हाला? पुरणपोळ्या त्यांनाही दिल्या होत्या तर. अच्छा, म्हणून घरी आले होते आज. अगो बाई, ते आपल्या घरी आले होते? हो, दुपारी आले होते, पण दारातूनच गेले. हो, म्हणजे मी बघितलं त्यांना, पण ते आपल्या घरी आले होते नव्हतं मला माहित. एक मिनिट, पण ते दारातनं का परत गेले? तू त्यांना आत घरात नाही बोलवलंस का? नाही, ते गडबडीत होते. सोहम, काही बोलले का रे ते? काही नाही काही. अच्छा, म्हणजे ते आले, त्यांनी बेल वाजवली, तू दार उघडलंस, त्यांनी तुझ्याकडे पाहिलं आणि ते काहीही न बोलता परत निघून गेले. सोम, तू त्यांना काही बोललेला नाहीयेस ना? अगो, काहीतरी काय, बबड्या कशाला बोलेल त्यांना काही? तसं नाही आहे, पण ते येऊन न भेटताच का जातील? सोम, मी काय विचारतेय, मला ना असल्या फालतू प्रश्नांची उत्तरच नाही द्यायची. म्हणजे मला माझी कामं आहेत, माझी टेन्शन्स आहेत. त्या राजेंसाठी मला जाब नको विचारू. नाही, प्रश्न राजेंचा नाहीये. आपल्या घरी दारापर्यंत कोणीतरी आलं आणि घरात न येताच निघून गेलं, मग त्याबद्दल विचारायचं नाही? आई, बघितलं, आता बाहेरच्या लोकांसाठी मला जाब विचारते. शुभ्रा, जाऊ दे ना, शांतपणे जेवा ना दोघं. अहो, मी शांतच आहे. हा हायपर होतोय. ते राजे इथवर येऊन गेले, बरं ते आले ही गोष्ट याने तुम्हाला सांगितलीच नाहीये, हे जरा खटकतंय मला. पण आईला काय सांगायचं? अरे, आपल्या घरी कोणीतरी आलं ही गोष्ट आईनं सांगायला नको? घरच्या सगळ्या गोष्टी आईच बघतात ना. जाऊ दे ना, शांतपणे जेवा ना दोघंही. बाबांनी जर ऐकलं ना तर बाबांना पटणार नाही. तू तुझ्या नवऱ्याशी असं बोलतेस ते. आई, अहो सोहम, आज माझा नवरा आहे, पण त्याआधी 4-5 वर्ष आम्ही मित्र होतो ना, आणि आम्ही असे डिस्कशन्स करायचो एकमेकांशी, म्हणजे आम्ही भांडत नाही होत. हा, तुम्ही वाद होतोय आमच्यात असं म्हणू शकता कदाचित. हो ग, तेच म्हणते मी, म्हणजे जेवताना वाद नको नवकीच. हो आई, तुम्ही बरोबर बोलताय, पण आता तो चुकलाय ना, आणि मी तेवढंच त्याच्या नजरेत आणून देते. मी नेहमी चुकीचाच वाटतो का तुला? हे बघ, तू विसरतेस, आता आपल्यात नवरा बायकोचं नातं आहे. त्या नात्यामध्ये मैत्री असायला हवी ना सोहम. मग ते नातं नवरा बायकोचं असो किंवा सासू आणि सुनेचं असो.
मैत्री असली ना की आपण सगळ्या गोष्टी क्लिअर बोलू शकतो एकमेकांशी, आणि मी तेच करतेय. हे तू विसरतोयस का? शुभ्रा ऐक ना, माझं जाऊ दे ना बाळा. आई हो, तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय? मी खरंच भांडत नाहीये. फक्त तुमचा मित्र घरी येऊन गेल्यानंतर माझ्या मित्राने त्यांना घरात का नाही घेतलं हे विचारतेय मी त्याला. तो राजे काय आईचा मित्र आहे? अरे नाही नाही नाही, आमची फक्त ओळख आहे. माझे मित्र नाही येत होते. जेव ना, जेव रे, जेव. घे मॅडी. बस सर, मला ऑलरेडी 5 पोळ्या खाऊन झाल्यात सर. अगं पण त्याला परफेक्ट चव आलीये का? आसावरी मॅडमच्या पूर्णाच्या पोळीसारखी ती झालीये का? सर, तुम्ही केलेली प्रत्येक पोळी मला परफेक्टच वाटते. तुम्हालाच काहीतरी कमी वाटतं. कुछ तो गडबड है. बदामाची पूड कमी झाली. सर, बाकीचे सगळे स्टॉल बंद झाले. लोक त्यांच्या घरी पण गेले. सर, तुम्ही अजून किती वेळ पुरणपोळ्या करत बसणार आहात? परफेक्ट चव जमेपर्यंत. सर, त्यापेक्षा फोन करून विचारा ना प्रमाण. मला जमणार. सर, तुम्ही पुरणपोळ्या छान झाल्या ते सांगायला फोन केला होता ना, तेव्हाच त्यांना प्रमाण विचारायला पाहिजे होतं. पण पुरणपोळ्या छान झाल्यात हे मी अजून सांगितलंय कुठे? सांगायलाच हवं. मॅडी, यू आर जिनियस. थँक्यू सर. विश्वास, हे सगळं वाइंड अप कर. मी आलोच. वाव. आई, तुम्ही अभिजित राजेंशी फोन करून बोललात का? ते का आले होते? अगं नाही गो. एखादा फोन करा आता राजेंना आणि विचारून घ्या काय झालं म्हणून. असं म्हणतेस का? हा. काय शोधताय? अगं माझा फोन कुठे ठेवला ते नाही आठवत आहे. हा, मगाशी मी आजोबांच्या रूम मध्ये पाहिला होता तो. हो का? बघ आता ह्या वेळेला कोण आलं? थांबा, मी बघते. अहो, यावेळी कोण आलंय? बाबा, शुभ्रा बघतीये. काय ग प्रज्ञा? शुभ्रा आसावरी ताई आहे? माझं काम होतं तिच्याकडे. हो, आई आहेत, पण काय काम होतं? अगं मगाशी माझा फोन पाण्यात पडला आणि बंदच पडला. मला 2-3 कॉल्स करायचे. तुमच्या लँडलाईन वरून करू? थँक्यू. सर 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 तुम्ही सांगितलं तसं मी सगळं करतो उद्या. पण आणि माझे सर काही नवीन आयडियाज आहेत. सो त्या उद्या 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 बोलू आपण. मला जरा अर्जंट फोन करायचा आहे. आपण नंतर. ओके सर, नो प्रॉब्लेम. या. आजोबा, हा शो बघता का? बरं आहे का? हो, चांगला आहे, एकदम फेमस आहे. हे बघा, आणि जर नाहीच आवडला ना तर इथून बदलायचं आणि हे बंद करायला. बरोबर. हा, चला, गुड नाईट. हे थांब ना, तू पण नसता. नाही नाही, नको, मला झोप येते. हा, गुड नाईट, चला. काही आजकालची पोरं जागरण सहन होत नाही आणि पहाटे उठवत येते. तू काय शोधतेस? बाबा, माझा मोबाईल. घरीच आहेस? हा बघ, माझ्या हातात आहे. सोम्यानं शो लावून दिलाय. आता टीव्ही बघायला बाहेर बसायची गरज नाही. हो, हे असं सोनेला बोटीत ठेवायला हवं. तू शिक काहीतरी.
तर उद्या ती सूत तुझ्या डोक्यावर बिरे वाटेल. कोण आलं होतं ग? अहो ती प्रज्ञा आलीये. तिचा म्हणे फोन पाण्यात पडला आणि तिला 2-3 फोन करायचे, तर आपल्या लँडलाईन वरनं फोन करते. अगं बाई, ती फोन करते का बाहेर? हो, काय झालं? नाही अगं, काही नाही. ते बाबा ना माझ्या मोबाईल वरून काहीतरी व्हिडिओ बघतायत. मी बाहेरचं बघते, टेबल साफ करते. काय म्हणालीस? मिरची फेस्टिवल? अगं हो, वाचलं मी पेपरात. तू गेली होतीस? अगं अभि भेटला, आय मीन अभिजित राजे भेटलं ना तुला? अगं म्हणजे काय, माझा खूप खास मित्र आहे तो. माझ्याकडे येऊन गेलाय. इतका वेळ कोणाशी बोलतायत या? मोबाईल ट्राय करतो. आता कोणाचा फोन आला मध्येच? हॅलो, हाय दत्ता, आपले हे दत्ताजी, अभिजित राजे बोलतो. काय काम आहे? कुठे काय? म्हणजे हे चौकशी करण्यासाठी फोन केला होता. कोणाची? तुमचीच. तब्येत ठीक आहे ना? नसताना काय झालं? मला काय धाड बनली? नाही तसं नाही दत्ता, आय मीन बाबा. नसती ना ती जोडू नकोस. झाली ना चौकशी करून, आता फोन ठेव. मी कामात आहे. कामात? का? मी कामात असू शकत नाही का? इतका रिकाम टिकणा वाटलं तुला? नाही नाही तसं नाही. तुम्हाला काम करावी लागतात म्हणजे घरात कोणी नाही आहे का? मी घर काम करतो, कोण म्हणाल तुला? नाही नाही तसं नाही, घरात सगळे असतीलच. आता यावेळी कोण कुठे जाणार नाही का? फार तर काय फोनवर बोलत असतील नाही का? आमच्या घरात बायकांना इतर काम असतात. फोनवर बोलत बसायला वायफाय वेळ नाहीये त्यांच्याकडे, आणि मलाही नाहीये. समजलं? तर ठेव फोन. खडूस दत्ता, सुनेला फोन द्यायला काय होतं? अगं मी मेकअप ना दुबईचाच वापरते, तोच सूट होतो मला. ए तुला काही हवंय सांग ना. हो सुनील आणेल, मी सांगेन त्याला. अगं दिवाळीत येणार आहे तो. काय हवंय सांग ना. तुला माहितीये चेरी रेड लिपस्टिक्स खूप मस्त असतात त्या ब्रँडच्या. हो हो. आई, टेबल झिजेल आता. नाही ते खूप वेळ पुसताय. हो, झालंच माझं. बरं मी आतला आवरून टाकलंय सगळं. उद्यासाठी काही भिजवायचंय का? हो, मूग भिजवायचे. तुम्ही भिजवाल प्लीज. तिला उशीर होईल, मी थांबते. मी जा, झोपा. येस सर. सर झालं सगळं आवरून, चला निघूयात. मला थोडा वेळ लागेल, तू निघ. वाय सर? नाही म्हणजे अजून किती वेळ थांबणार तुम्ही? मी आणि विश्वास रिक्षाने जातोय, तुम्ही पण निघा ना. किती 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 बोलतेस मॅडी. हे तुम्हा बायकांचा यासाठी मला राग येतो. हातात फोन आला की ठेवायचाच नाही, नुसती बडबड बडबड बडबड. सर पण माझ्या हातात तर फोन नाहीये. फोन पर्समध्ये सर. माझ्या हातात आहे ना, माझ्या हातात दिसतोय ना फोन तुला. मला फोनवर बोलायचंय, तू निघ. सर पण मी इथे नाही तर तुम्ही कोणाशी बोलणार? मी थांबू का सर तुमच्या बरोबर?
फोनवर बोलेन मी. तू निघ. गुड नाईट. गुड नाईट सर. अगं लँडलाईन वरून फोन करीन का मी? अगं माझ्या मोबाईलचं लफडच झालं. हो अगं लफड म्हणजे पाण्यात पडला आणि बंद पडला. काय झालं आई? तुम्ही झोपा ना, मी आहे इथे. नाही नाही अगं तू जाऊन झोप, मी थांबते. पण किती वेळ थांबणार तुम्ही? इथं संपेपर्यंत. आई ऐका, तुम्ही खूप दमलाय, तुम्ही खरंच जाऊन झोपा, मी थांबते. अगं नाही नाही मी दमले नाहीये, म्हणजे मी ठीक आहे आणि मला सवय आहे ना जागायची. तू जा, तू झोप. हा बरं, नक्की जाऊ? हो जा. बरं, जाते. गुड नाईट. गुड नाईट. अगं काय सांगतेस काय? कधी? वाव ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. मला पार्टी हवी. काय? यावेळी पार्टी घेतल्याशिवाय सोडणारच नाहीये. म्हणजे काय? एवढी ग्रेट न्यूज. ए प्रज्ञा, मला ना एक. हा हा बोल ना. ऐक ना, मला जर एक फोन. थांब ना ग असावरी ताई, बोलतेय ना मी. सारखं सारखं मध्ये मध्ये काय करतेस? बरं बरं सॉरी, बोल तू. आता हे जरा अति होतंय, मला मध्ये पडावंच लागणार. अगं हो, पिक्चरचा प्लॅन केला होता आम्ही, पण अगं काय झालं ती आलीच नाही बघ ना त्यावेळी. हो म्हणजे मी थांबून राहिले तिच्यासाठी, पण ती मला म्हणली की नाही नाही नाही, मी काय म्हणत होते. हा हा बोल. हा एक मिनिट. काय ग? 1770 रुपये. कसले? फोनवर बोलण्याचे. अगं मी लोकल कॉल लावलाय. हो पण आता 1 तास बडबडतेस ना, किती वेळ बोलतेस तू प्रज्ञा? त्याचे तर फक्त 100-150 रुपये होतात. तू केवढे तरी सांगतेस. त्याचे तेवढेच झाले. उरलेले वरचे पैसे आईंशी उद्धटपणा करण्याचे. अगं तसं नाही शुभ्रा, म्हणजे मी फोनवर होते ना. असावरी ताई काय बोलते मला कळलंच नाही. ताई तुला फोन करायचा आहे का? मी ठेवू का? बरं ठेवते. ऐक ना, नंतर बोलूया आपण. हां बाय. ठेवला. थँक्यू, बाय. अगं पैसे देतेस ना? हो देते. मी येऊ का वरती? नाही नाही, मी उद्या आणते ना. बाय. नक्की घेऊन या. बाय. परत एंगेज्ड. आई काय करताय? काही नाही अगं, फोन लागत नाहीये. पुन्हा एकदा डायल करून बघा ना. अजून एकदाच प्रयत्न करा. हो, बॅटरी पण आत्ताच संपायची होती. The subscriber is currently switched off.
हार्ड लक. आता उद्या मलाच या दोघांना भेटवून द्यावं लागणार.